नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत छोलेची भाजी। त्यासाठी मी आता आधी मसाला काढून घेत आहे। तर त्यामध्ये मिरची, अद्रक, लसूण, कांदा आणि टोमॅटो हे साहित्य टाकून घेतलं आहे। आणि आपल्याला फ्रेश कोथिंबीरही याच्यामध्ये टाकायची आहे, जेणेमुळे स्वाद छान येतो आणि भाजीची थिकनेसही छान होते। तर मग हे मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहे। आणि जे कुकरमध्ये लावलं होतं, तर मी इथे छोले जे आहे ते आधी भिजवून नंतर मग कुकरमध्ये लावले आहे आणि एक बटाटा पण त्याच्यात टाकला आहे आणि ते मस्त स्मॅश पण करून घेतलं आहे। तर आता तेच कुकर ठेवलं आहे आणि कुकरमध्ये छान तेल टाकून घेतलं आहे 2 पळी। आता याच्यात जिरं मोहरी टाकून घ्यायचं आहे, आपल्याला छान तडतडू द्यायचं आहे। छान तडतडून झालं की मग आपण याच्यामध्ये जो मसाला वाटून घेतलेला आहे तो मसाला त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। मग तो मसाला टाकून घेतल्यानंतर तोही छान हलवून घ्यायचा आहे, त्यालाही छान शिजू द्यायचं आहे। मग तो छान परतला की त्यामध्ये आपल्याला आपले मसाले टाकायचे आहे। तर जर तुमच्याकडे छोल्याचा मसाला असेल तोही तुम्ही टाकू शकता, पण मी तर माझे जे बेसिक मसाले आहेत त्यामध्ये ही भाजी केली आहे। पण छोल्याचा मसालाही मिळतो, तो मसालाही टाकून तुम्ही ही भाजी केली तर ती खूप छान लागते आणि खूप सुंदर लागते। पण आपले घरचे मसाले पण गरम मसाला झाला, अंबारीचा मसाला झाला, हे सर्व टाकलं तरी छान बनते। आता इथं मस्त मसाला छान परतला गेला आहे। तर आता आपण इथे टाकणार आहोत लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, हळद, त्यानंतर गरम मसाला, अंबारीचा कांदा लसूण मसाला, धनेपूड, त्यानंतर जिरेची पावडर असेल तर ती पण टाका, म्हणजे भाजीला आहे ना छान थिकनेस येते जिरेची पावडरने, धन्याच्या पावडरने, म्हणजे स्वादही येतो आणि मसालाही छानसा हे होतो। कारण की जास्तही तिखट लागत नाही, मग भाजी एकदम नॉर्मल लागते, छान लागते। आणि स्पायसी करण्यासाठी तुम्ही अजून तिखट टाकू शकता, पण आपण ऑलरेडी हिरवी मिरची पण टाकलेली आहे, त्यामुळं तुमच्यावर डिपेंड करतं तुम्हाला कसं तिखट हवं आहे। त्यानुसार मी असे बेसिक मसाले टाकून घेतले आहे सर्व। ते मसाले टाकून झाल्यानंतर मस्त परतून घ्यायचे आहे। हे मसाले छान परतून होतात तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये बटाटा स्मॅश केलेलं होतं ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। बटाटे टाकण्याचं हेच कारण आहे की भाजी ना नुसते कांदा लसूण मसाल्यामध्ये बनवलेली असेल तर ते पाणी एकीकडे आणि मसाला एकीकडे असं वाटतं। तर त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये एक बटाटा टाकायचा आहे, जेणेकरून भाजी मस्त ग्रेव्ही दाटसर राहते। त्यासाठी आपण एक बटाटा टाकणार आहोत। इथं चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि आता तेच स्मॅश केलेलं बटाटाही टाकून घेत आहे। हेही छान परतून घ्यायचं आहे। हे छान परतलं की आपण जे छोलेही कुकरला 1-2 शिट्ट्या घेतलेल्या आहेत, जेणेकरून छोले छान शिजून जातात। आधी भिजलेले असतात आणि मग कुकरमध्ये लावून ते अजून छान शिजतात। मग जेणेकरून भाजीमध्ये 1-2 उकळ आली की लगेच भाजी रेडी होऊन जाते। बघू शकता तुम्ही, मी इथं छोले टाकून घेतले आहे। आता तेही छान परतून घ्यायचे आहे आपल्याला। जर तुम्हाला असंच घट्ट छोलेची भाजी खायची असेल तर तुम्ही अशी मसाल्यातही खाऊ शकता, पण जर तुम्हाला याला पातळ करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता। पाणी टाकल्यानेही त्यामुळे भाजी पतली बनते, पण ती पण छान लागते। आणि अशी घट्टसरही ज्यांना आवडत असेल तर ते तशीही खाऊ शकता। तुम्ही बघू शकता मी इथे पाणी टाकून घेतलं आहे। अंदाजानुसार जसं तुम्हाला हवंय त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता। आता इथे छान हलवून घेते आणि उकळ आली की आपली भाजी रेडी आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या सबस्क्राईब केलेल्या चॅनलचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझा पुढचा आलेला व्हिडिओ लगेच आल्याबरोबर लगेच कळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकाल। धन्यवाद।